नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज सोमवार वटपौर्णिमा आणि आम्हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा दिवस खूप आनंदाचा उत्साहाचा आहे. तर सकाळपासून तयारी करण्यासाठी इतकी धावपळ चालू आहे, तर सगळं काय आवरून घेतलं आणि माझा असा आहे आजचा लुक. सगळं आवरून घेतलं आणि नवीन घेतलेली ही ग्रीन आणि डार्क रेड कलरची साडी इतकी व्यवस्थित बसले ना. सगळं बेसिक असं आवरून घेतलं आणि जे काही साहित्य लागणार आहे तर त्याची सगळी आधी तयारी करून घेतली, म्हणजे जेणेकरून काही विसरू नये. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर सुद्धा मी 3 वेळा वटपौर्णिमा साजरी केली आणि याच्या आधी सुद्धा मी गावी 2-3 वेळा वटपौर्णिमा साजरी केली होती. परंतु गावच्या आणि मुंबईच्या वटपौर्णिमेमध्ये भरपूर फरक आहे. इथे आल्यानंतर मला नवनवीन पद्धती समजल्या आणि इथे ज्या पद्धती आहेत तर त्यानुसार मी वटपौर्णिमा करत असते. तर इथली पद्धत मी आज दाखवते आणि मी कशी वटपौर्णिमा करणार आहे तर ते सुद्धा दाखवते. आणि मोस्ट ऑफ असं होतं की गावाकडे सगळ्या लेडीज मिळून एकत्र जातात, तर इथं कसं होतं की प्रत्येकजण आपापल्या शेड्यूलमध्ये असतं, तर त्यानुसार पूजा करून येतात. तर आता माझ्यासोबत अजून एक मैत्रीण आहे. पूजेसाठी लागणाऱ्या आरतीच्या ताटामध्ये समई, अगरबत्ती, तांदूळ, साखर, विड्याचे पान, फुले, दोरा, त्यासोबत ओटीचं सामान, हळदी कुंकवाच्या वाट्या आणि काळे मणी मी आधीच बांधून घेतले होते. त्यासोबतच वाण देण्यासाठी दुसऱ्या एका ताटामध्ये वडाच्या पानावर केळी, जांभूळ, फणस, करवंद, आंबा हे सगळं साहित्य एकत्र केलं होतं. बाकी ह्याच्यावर केळी कट करून ठेवली होती. परंतु वडाला जे काही मेन वाण देणार आहे त्यासाठी एक मोठं केळ घेतलं होतं. त्यासोबतच एका तांब्यामध्ये पाणी आणि ही सगळी तयारी मी आधीच करून घेतली होती. ठेवा परत. मेन गोष्ट मी आणली नाही. काय मेन गोष्ट विसरली. काय धावधाव घेऊन येऊ का तो? या ताई असंच ठेवायचं आहे ना. देवी पण तसंच आहे. चांगलं आहे. हा झालं लास्ट साजरा. व्हिडिओ काढायचा आहे ना. हां नाही ताई या तुम्हाला देते. बरं माझ्या व्हिडिओ काढा. नाही मी दिलं तुमच्यात वाहनात देतात ना. नाही मी पूर्ण पूजा करून घेतली आणि आता थोडंसं दुपारचं शेड्यूलमध्ये सगळी बिझी असल्यामुळं लेडीज कमी होत्या. आरतीचं काय फोटोशूट आणि फोटोग्राफर कोण? विरू. आज भरपूर मदत केली माझ्या पिल्लून. मस्त वाटलं ना. छान वाटलं. काढलेत का चांगले? हो मस्त काढले. छान काढले. बघूया कसा फोटोग्राफर. आई ग. माझी पण भरपूर व्हिडिओला मदत करतो. छान बेस्ट लक. आंटी खुश आहे एकदम. जस्ट पूजा करून घरी आले आणि पूजेनंतर इतकं समाधान वाटत होतं ना. म्हणजे सकाळी थोडंसं कंटिन्युअस गर्दी होती तर तितकं अगदी व्यवस्थित करता येत नाही. आता थोडंसं लेडीज कमी असल्या तरी पूजन छान झालं
आणि त्यानिमित्तानं काही नवीन लेडीजची ओळख झाली. तर वटपौर्णिमा सणानिमित्त एकत्र आल्यानंतर ते काही वेगळंच असतं. फोटोची जी काही हौसमौज होती ती कंप्लीट केली आणि आता सगळं साहित्य असं आणून ठेवलं. आणि कालच रात्री आम्ही बरोबर 1-2च्या दरम्यान रत्नागिरीवरून आलो आणि आल्यानंतर सगळं साहित्य असंच ठेवलं. तर ते सुद्धा मला सगळं अनपॅकिंग करायचं आहे. आणि खरंच कोकण ट्रिप इतकी मस्त झाली ना, खूप एन्जॉय केला. आणि काही प्लॅन आमचे पावसामुळे रद्द झाले तर त्याचं एक थोडंसं वाईट वाटतं, परंतु ओव्हरऑल सगळं मस्त होतं. खूप एन्जॉय केला आणि विरूने सुद्धा पिकनिकमध्ये आम्हाला खूप सपोर्ट केला. तर आता तो सगळा पसारा आवरून घेते आणि अगदी 15 ते 20 मिनिटाच्या पूजेसाठी इतका लूक भारी करत असताना मेकअप साहित्याचा जो काही पसारा झाला तो सुद्धा आवरून घेते. आणि त्यासोबतच आज आमच्या गावी कर्नाटकी बेंदूर असतो, तर त्यासाठी मला पोळ्या सुद्धा करायच्या आहेत. तर संध्याकाळी स्पेशल आज पोळ्याचं जेवण असणार आहे, त्याच्यामुळे त्याची सुद्धा तयारी करणं चालू असणारच आहे थोड्या वेळाने. आणि आता जस्ट एक पार्सल आले तर विरूची एवढी एक्साइटमेंट चालले तर ते दाखवते. काय आलंय? कुणी दिलं? तुझं आहे की कोणाचं आहे? ओके, आयब्रो ट्रिमर आहे पिलू. आणि हे पण आलंय ना, काय माहित आहे का? फ्लॉवर पॉट आहे, हळू काढायची. वाव, मस्त आले. कागद काढ, मीच सोडून दिलं. काढ हळू, ये खाली कर, खाली. हा, निघतं का? वा, इथे फ्लावर्स ठेवायचे, जशी डिझाईन दाखवली होती अगदी सेम आले. म्हणजे खरंच मिशोची सुद्धा प्रोडक्ट खूप चांगले आहे. हां, आवडलं? वरवी पोलीस कॅम्पामध्ये वडाचे झाडे इतके आहेत ना, त्याच्यामुळे असं काही जास्त गर्दी होत नाही किंवा अडचण नाही. तर मगाशी आम्ही या वडाचं पूजन करून आलो आणि आजचं नशीब इतकं चांगलं आहे ना, म्हणजे पूजा करायला गेलो होतो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता आणि आता घरी आल्यानंतर कंटिन्युअस पाऊस चालू आहे. साड्या आल्यानंतर व्यवस्थित पसरून ठेवले, जास्त नाही ओली झाली. आणि त्याच्यानंतर फ्लॉवर पॉट कसं दिसतो हे अंदाज घेण्यासाठी ते कोपऱ्यात ठेवलं. आणि आता विरू झोपला तर टाईम आहे. तर सगळ्यात मोठं माझं काम म्हणजे मगाशी आल्यानंतर सगळं साहित्य काढून ठेवलं ना, तर असं सगळं पसरून ठेवलं. आता सुकलंय सुद्धा, व्यवस्थित पॅक करून ठेवते. जवळपास 1 तासापूर्वी या ड्रेसिंग टेबलवर इतका पसारा होता माझा, तर मी सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि वेगवेगळे बॉक्स केलेत. याच्यामध्ये मेकअपचं साहित्य आहे, यामध्ये आपण जी नेहमी ज्वेलरी यूज करतो ती, आणि याच्यामध्ये एक्स्ट्राची ज्वेलरी, असे व्यवस्थित बॉक्स केले तर नेक्स्ट टाईम आपल्याला पटकन सापडतं. आणि हे तोडण्याचे पराक्रम आमच्या विरूने केलेले आहे. आणि त्यासोबतच हेअर रिलेटेड जे काही एक्सेसरी आहेत तर यामध्ये ठेवलेत आणि इतर जे काही माझे पर्स कलेक्शन आहेत ते खाली ठेवलेत. आता सगळं व्यवस्थित झाले. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि विरूचा आता स्टडी टाइम चालू आहे. विच लेटर? गुड हँड रायटिंग, व्यवस्थित जमतं तुला. आणि हे काय काय केलं त्यांनी सकाळी? 2 थेंब. काल आम्ही रत्नागिरीमध्ये पोलिओ खूप ठिकाणी बघितलं, परंतु आम्हाला भेटलं नाही. तर त्याचं ज्या नेहमीच्या आशा मॅडम देतात, तर त्यांनी आज सकाळी त्याला दिलाय डोस. आणि वेळेवर डोस घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुला भरपूर ताकद येणार. कसा होणार विरू? मग असं होणार. ई कम्प्लीट करायचं आता. मगापासून विरूजवळ मी कंटिन्युअस बसले आणि आता ई लेटर कम्प्लीट झाले. खूप छान लिहिलेस विरू. आता काय करायचं आपण? डी फॉर डॉग कम्प्लीट कर. हे एक पेज डी फॉर डॉग बोलायचं. आणि त्याचं एकच असतं की मी किंवा ते कंटिन्युअस त्याच्याजवळ बसेल तरच तो रायटिंग करत असतो. जरा जरी मी किचनमध्ये गेलं तर त्याचं एकच असतं की मम्मा माझ्याजवळ ये बसायला. आणि आज मी इथं आल्यानंतर भरपूर वेळा बघितले की कोकणातल्या सगळ्या स्त्रिया वटपौर्णिमेला पोळ्या करतात. तर आमच्याकडं पोळ्या असं काही स्पेशल नसतं, परंतु आज गावी कर्नाटकीय बेंदूर असतो आणि त्याला पोळ्या, त्यासोबत चकली, करंजी आणि गोड खडुगे असतात. तर सध्या मी आता ते बाहेर असल्यामुळे तर काय जमलं नाही, परंतु आज घरी आहे आणि खूप दिवसांनी पुरणपोळी बनते. तर म्हणलो की आज पुरणपोळी बनवूया, तर त्याची सुद्धा तयारी करायची आहे. काय चाललंय किचनमध्ये बसून? काय म्हणायचं त्याला? पुरण. आवडला आज? मगापासून कंटिन्युअस चालू आहे. आणि मग पुरणपोळी नाही खाणार? खाणार. मग आता मी पटकन गरम गरम बनवते. हां,
जस्ट दादा आमच्या पतिदेवांचं आगमन झालंय. कसा गेला आजचा दिवस? हा छान होता, सुंदर होता. आणि दुपारी व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्या साडीवर खूप चालू. सुंदरच होती. आणि एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तिकडे बघा. ओके. आता Flower pot. हा आतापर्यंत मिशोवर मागवलं सगळ्यात बेस्ट सरप्राईज आहे माझ्यासाठी ऍक्च्युली. नाही खरंच छान आले, मला आवडले. ओके, थँक्यू. आज काहीतरी स्पेशल तुमच्या आवडीचं खावं आहे. मी ऑलरेडी ओळखलेला आहे वैको की तो माझ्यासाठी पुरणपोळी बनवणार आहेस. कर्नाटकी बेंदूर निमित्त स्पेशल जेवणामध्ये मी आज तेलाऐवजी पिठाची पुरणपोळी बनवले आणि त्यासाठी एकदम कमी तुपाचा वापर केला आणि ऑलरेडी इकडे बनवून घेतल्यात. इतक्या मस्त झाल्यात ना सगळ्या अशा एकदम टुमटुमीत आहेत. आणि त्यासोबतच यावेळी सगळ्यात माझी आवडती आणि चांगली गोष्ट म्हणजे पुरण एकदम परफेक्ट झाले. दरवेळी असं व्हायचं की जरा नाही जरा गोंधळ होतोच, तर पुरण परफेक्ट असल्यामुळे सगळं काही व्यवस्थित आहे. थोडंसं हे शिल्लक राहिले तर ते उद्या बनवणार आहे. इकडे कटाची आमटी म्हणजेच आमच्या भाषेत येवणीची आमटी आणि इकडे साधा भात आहे. असं असणार आहे आजचा स्पेशल मेन्यू. काय चाललंय रे तुझं? काय ते खाणार ना पुरणपोळी? हा. हं. बोल, काय पाहिजे तुला? पण आधी देवबापाला नैवेद्य दाखवायचा. आपण दोघं काढूया. घेऊ असं. हा पाणी घे. आता बारकं कुठं आहे? मग अशी नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर तिघांनीही पटकन जेवून घेतला. आणि आजचा आमचा उपवास पूर्ण दिवसभर असतो. तर मी काही कोकणी बायकांचं ऐकलं होतं की पूजा झाल्यानंतर ते जेवतात. तर आमच्याकडे पूर्ण कडक दिवस असल्यामुळे एकदम अशी कडकडून भूक लागली होती. आणि आज पिठाच्या पोळ्या बनवल्या होत्या आणि त्या पुरण जास्त असल्यामुळे इतक्या अशा गुबगुबीत झाल्या होत्या. आणि पिठाची पोळी तेलाच्या पोळीपेक्षा किती पटीने पचायला हलकी आहे, त्याच्यामुळे असं एकदम नॉर्मल वाटते. आणि आजच्या दिवसभरामध्ये इतकी धावपळ झाली असली तरी सकाळी पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडली. अजिबात पाऊस नाही. तर खरंच मस्त वाटतं आणि जे काही ठरवलं होतं ते अगदी व्यवस्थित होते. आता सगळं आवरून झाले. रात्रीचे 11 वाजलेत. रेस्ट घ्यायची इतक्यात एक विरूची ॲक्टिव्हिटी समजली. उद्या त्यांच्या स्कूलमध्ये ब्ल्यू डे सेलिब्रेशन असणार आहे. त्यासाठी त्यांना ड्रेस आणि एक ॲक्टिव्हिटी आहे. तर त्या दोघांचं बनवणं चालू आहे. बघूया आता काय काय करतात दोघं. ब्ल्यू कलरचे तिन्ही शेड आणलेत ना, फेंट, मीडियम, डार्क. काय बनवणार आहे? यावेळी त्यांना एक स्पेसिफिक 4 कॅरेक्टर दिलेत. किती 5 आहेत? ओके. तर त्यापैकी एक बनवणं चालू आहे. काय बनवते? ऑक्टोपस. आणि विरू तुझं काय मदत? तुझी ॲक्टिव्हिटी आहे. हां, मग तू काय करणार? काय नाही. काय नाही, तू एकच काम करायचं. मी सांगू? हा जो पसारा आहे ना, नंतर तू व्यवस्थित ठेवायचा. आम्हाला फायनल लुक दाखवा एकदा नंतर. हो हो. किती वेळ लागेल? 5 ते 10 मिनिटं. 11:28. चला. बा, मी तुला पसारा कमी करायला सांगितलेला. काय केलंयस हे? उठ. डोळे बंद करायचे. हळू पकडायचं. वाव. झालं कम्प्लीट? कोणी गेलं? बाबा आणि मम्मी. हां, परफेक्ट. थँक्यू बोला. हां, आता उद्या स्कूलमध्ये ब्ल्यू ड्रेस आणि हे घेऊन जायचा. व्हिडिओ आवडला असेल तर हळू. सबस्क्राईब करा. बाय. बाय.